आज मी जी गोष्ट वाचणार आहे ती आहे मजेदार गोष्टी या ज्योत्स्ना प्रकाशनच्या पुस्तकातली. पुस्तकाचे लेखक आहेत शशिकांत कदम राजे आणि गोष्ट आहे हत्ती दादाची अंघोळ. आज बऱ्याच दिवसांनंतर हत्ती दादाला वाटलं नदीवर जाऊन अंघोळ करून यावं. धूळ आणि चिखलानी अंग बरबटून गेलं होतं. चिखलामुळे अंगाला सारखी खाज येत होती. अंघोळीच्या बाबतीत हत्तीदादा लहानपणापासून अगदी आळशी. कळपातले सारे हत्ती नदीवर जात 2-2 तास पाण्यात डुबक्या मारत. सोंडेनी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून गमतीचा खेळ खेळत. पण आमचे हत्तीदादा 10 दिवस अंघोळीशिवाय राहत. हत्तीदादाची आई म्हणे, अरे ठोंब्या, घाणेरड्या, हत्तीच्या जातीला कसं स्वच्छ असलं पाहिजे. अगदी आपल्या पांढऱ्या शुभ्र दातांसारखं. रोजच्या रोज आंघोळ केल्याने अंगात जोम येतो, ताकद येते. रस्त्यात आडवं आलेलं झाड मुळासकट उपटून फेकून देण्याची मस्ती अंगात येते. अंगावर चालून आलेल्या वाघाला किंवा सिंहाला एवढं दूर फेकता येतं की मोडलेल्या हाडामुळं 6-7 महिने त्यांना चालताही येत नाही. हत्तीदादा आईचं सारं बोलणं सोंड हलवीत ऐकून घेत. पण अंघोळीच्या नावानं रामा शिवा गोविंदा. आजही हत्तीदादा तब्बल 15 दिवसांनंतर अंघोळीला निघाले होते. हत्तीदादांनी अंघोळीसाठी शेतातील सुगंधी रोपट्यांची पानं घेतली. अंघोळ घासण्यासाठी एक स्फटिकासारखा शुभ्र दगड घेतला आणि डुलत डुलत रमत गमत निघाले हत्तीदादा अंघोळीला. नदीकाठी हत्तीदादा आले आणि चमकले. नदीच्या पात्रात पाणीच नव्हतं. पात्रात सगळा गाळच गाळ आणि दगड. प्रथम हत्तीदादाला वाटलं आपण चुकलो बिकलो की काय. पण नाही. नदीकाठच्या त्याच नेहमीच्या खुणा, काठावरचं गणपतीचं मंदिर, फत्ताडं आंब्याचं झाड, सारं काही जागच्या जागी होतं. हत्तीदादाच्या पाठोपाठ बैलोबा, कोल्होबा, जिराफ भाऊ, हरिण, सारे पशु नदीवर आले होते. कोणी पाणी पिण्यासाठी तर कोणी अंघोळीसाठी. नदीचं पाणी गायब झालेलं पाहून सारे जण चकित झाले. साऱ्यांना प्रश्न पडला, पाणी गेलं कुठे? कोल्होबा म्हणाला, हत्तीदादांनी सारं पाणी पिऊन टाकलं असेल. बैलोबा म्हणाले, हे काम उंट भाऊचं. तोच मिळेल तेव्हा पाणी आधाशासारखं पित असतो. कोणी सुसरबाईला हिणवू लागला तर कोणी जिराफदादाला. सारे एकमेकांशी भांडू लागले, एकमेकांची उणीधुणी काढू लागले. या साऱ्या गोंधळाचा हत्तीदादाला अगदी कंटाळा आला. उगाच आपण अंघोळीला आलो असं त्याला झालं. जिराफदादा मान हलवत पुढे आले आणि म्हणाले, असं पूर्वी कधी घडलं नव्हतं. काल मी नदीवर अंघोळीला आलो होतो तेव्हा नदीत भरपूर पाणी होतं. एका दिवसात कुणाच्या तरी आधाशीपणाच्या पिण्यामुळे पाणी काही संपत नाही. मग पाणी गेलं कुठे? माकडोबा झाडावरून उड्या मारत ओरडत खाली आले. जिराफदादा, तू तुझी मान उंच करून लांबवर बघ. गायब झालेलं पाणी तुला कुठं दिसतंय का पहा.
माकडोबांनी सूचना केली. मला लांबवर म्हणजे 2-3 मैलांपर्यंत सहज दिसतं. माकडोबाच्या सूचनेप्रमाणे मी पाहतो कुठं दिसतंय नदीचं पाणी ते. असं म्हणून जिराफ दादा आपली उंच मान अधिक उंचावून लांबवर पाहू लागले. माकडोबांनी तर कमालच केली. ते चक्क जिराफ दादाच्या मानेवरून सरसर चढत त्याच्या डोक्यावर बसलं आणि दूरवर पाहू लागलं. सापडलं सापडलं, नदीचं पाणी सापडलं. जिराफ दादा आणि माकडोबा दोघेही एकदम ओरडले. नदीच्या जवळच अर्ध्या मैलावर पात्रात पाणी चमकत होतं. जिराफ दादांनी माहिती देतात सारे प्राणी तिथे धावले. ज्या डोंगरावरून नदी वाहत येत असे त्याच्या जवळपासच मोठमोठ्या दरडी आणि मोठमोठी झाडं पडल्यामुळे त्यापुढे नदीचं पाणी सरकतच नव्हतं आणि त्यामुळे नदीचं पात्र पुढे कोरडं झालं होतं. असे बावळटासारखे काय उभे राहिलात? चला त्या मोठमोठ्या दरडी आणि झाडं पाण्यातून दूर करूया, म्हणजे नदीचं पाणी पुढे वाहत येईल. जिराफ दादांनी सगळ्यांना सुनावलं. हत्तीदादांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या सोंडेत एक झाड उचललं आणि दूर भिरकावून दिलं. बाकीचे प्राणीही त्याला मदत करू लागले. नदीचं पात्र लवकरच स्वच्छ झालं आणि पाणी पुढे पुढे वाहू लागलं. सारे प्राणी नाचू लागले, गाऊ लागले आणि हत्तीदादा चक्क पाण्यात डुबक्या मारून सोंडेनी पाणी उडवू लागले. गोष्टीचे लेखक आहेत शशिकांत कदम राजे आणि अभिवाचन सौ सुवर्णा दाबक.